दानवे त्यावेळेस भरघोस मताने निवडून आले होते। आणि अंबादासजींनी मगाशी आपणही सांगितलं, मुख्यमंत्र्यांचं भाषण मी ऐकलं, ते RSSच्या शाखेत जायचे, नंतर ते तिथं युवा मोर्चातही त्यांनी काम केलं आणि ते मग शिवसेनेमध्ये आले। शेवटी एकाच विचारधारेचे पक्ष, त्यामुळे ते मिळतं जुळतं सगळं आहे त्यांच्या बाबतीमध्ये। आणि त्यामुळे एक कार्यकर्ता म्हणून अंबादास अतिशय उत्कृष्ट काम आपण केलेलं आहे। सोन्याचा चमचा घेऊन तुमचा जन्म झालेला नसला तरी सुद्धा गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या घरात जन्माला तुमचा जन्म झाला तरी सुद्धा तुमची भावना आहे की बाबा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल व्हावा, यासाठी सातत्याने सत्ताधारी पक्षात नसताना देखील विरोधी पक्षात असताना, विरोधी पक्षनेता असताना सरकारकडून जेवढं काही आपण प्रयत्न केलेले आहेत हे सगळ्यांना माहीत आहेत। आणि स्वतःच्या परिश्रमाने आणि एक संयम ठेवून अतिशय कष्ट मेहनत घेऊन आपण या पदापर्यंत पोहोचलेला आहेत। त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण एक चांगला विरोधी पक्षनेता, याला आपण न्याय दिलेला आहे। कारण शेवटी या ठिकाणी विरोधी पक्षनेता काय बोलतो, सत्ताधारी पक्ष मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा अनेक मंत्री असतील, परंतु विरोधी पक्षनेता हा देखील तेवढाच तोलामोलाचा आहे, तेवढाच महत्त्वाचा आहे। कारण शेवटी विरोधी पक्षनेता हा राज्यातल्या जनतेच्या प्रश्नांवर इथे भूमिका मांडत असतो। आणि म्हणून अंबादासजींचे वडील मला वाटतं राज्य परिवहन महामंडळामध्ये नोकरी करायचे आणि बस ही त्यांना लहानपणापासूनच परिचित होती। आणि तरी त्यांचा बस डेपो चुकला आणि बसही चुकली। गेल्या लोकसभेच्या वेळेस त्यांना बसमध्ये बसायचं होतं, पण ठीक आहे, ते बसू शकले नाहीत। विरोधी पक्ष नेते म्हणून ते काम करतायत। मला जास्त काय आज अशा चांगल्या ह्याच्यामध्ये राजकीय भाष्य करायचं नाही आहे। आणि मी आपल्याला माहीत आहे की काम करणारा माणूस आहे आणि आरोपाला आरोपाने उत्तर मी देत नाही, टीकेलाही टीकेने उत्तर देत नाही। काम करत करत आपण 2.5 वर्ष 3 वर्ष या ठिकाणी एकत्र गुण्यागोविंदाने काम केलेलं आहे। आणि त्यामुळे भविष्यात देखील अंबादास दानवे हे पुन्हा या सभागृहामध्ये येथील येऊ शकतील काय। प्रत्येकजण प्रत्येकाला करिअर असतं आणि प्रत्येकाला आपली राजकीय भूमिकाही असते आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत। तुम्ही जे काम केलेलं आहे, तुमची कारकीर्द जी आहे अशी तळपत राहू आणि त्याला खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या शुभेच्छा या ठिकाणी आहे। शेवटी जाता जाता एवढंच सांगतो, एक दोन फक्त हे ओळी सांगतो। वक्त 4 ओळी। वक्त कहाँ लगता है वक्त को जाने में, वक्त कहाँ लगता है वक्त को जाने में, खुद को परेशान न करो आजमाने में। आणि दिए जलाकर घर को रोशन रखिए, दिए जलाकर घर को रोशन रखिए, बाज न आएंगे लोग दिल को जलाने में। आणि म्हणून मनापासून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमची कारकीर्द तुमचं काय बोलो उघडपणे कशाला सांगतो। आणि म्हणून जाऊ द्या, गमतीचा भाग झाला, पण पुन्हा एकदा तुम्हाला विरोधी पक्षनेता म्हणून जे तुम्ही काम केलं त्याबद्दल महाराष्ट्रातली जनता आपल्याला एक तडफदार आणि एक संघर्ष करणारा, सर्वसामान्यांसाठी झगडणारा विरोधी पक्षनेता म्हणून तुमची कारकीर्द यशस्वी झाली। यापुढे देखील आपली कारकीर्द राजकीय सामाजिक जीवनामध्ये आपल्याला असंच यश मिळो अशा प्रकारच्या मी शुभेच्छा तुम्हाला देतो। पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।